त्यानंतर कशेली गावचे संरक्षण मंत्री साई मामा, नामी काफी आहे, नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. धन्यवाद साई मामा. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. संघाने कुठे जायचं नाही, याच्यानंतर जिंकलेला संघ आपल्याशी खेळेल. त्यानंतर जय गावदेव चौट्या डुंगे संघाचा खेळाडू जयेश भोईर आपल्या मान्यवर कक्षामध्ये. जयेश भोईर याचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. किशोर भाऊ एक स्वागत सन्मान घ्या जयेश भोईर याचं. जय भोईर याचा देखील स्वागत आणि सन्मान. बघा आपल्या आखाडे ग्रुपचे सदस्य आणि जय बजरंग कारिवली 40+ चे खेळाडू. आपल्या कोणाकडे जर एक नाणेफेकी जो कॉईन असेल चुकून तर तो जमा करा आमच्या समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद. नक्कीच पहिला चेंडू अगदी बिमार टाकलाय. गोलंदाज इथे आपण पाहिले तर रणजित. एक सूचना आम्ही देतो सर्वांना, बघा 12 खेळाडू कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये पाठवा, अन्यथा संघाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. नक्कीच अगदी कारोली गावचे समाजसेवक अरुणजी पाटील साहेब यांच्याकडे आज रामचंद्र भोसले यांची मेजवानीची सोय करण्यात आलेली आहे. धन्यवाद. जाऊया आपण ऐकूया या स्पर्धेतून चिकणे सरांचा एक गोड आवाज. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे सर. Thank you. Thank you so much, कलाम केनी सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मॅच ऑन आहे. अंजूर वर्सेस कशेळी असा हा सामना आपण पाहत आहे. अंजूर संघाने खरं तर प्रथम बॅटिंग या ठिकाणी करताना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 7 लागलेली अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. उपसरपंच चषक 2025-26 ही देखणी स्पर्धा आपण अनुभवत आहेत. हॅलो स्वराज्य स्पोर्ट कशेळी आणि सिद्धविनायक अंजूर या दोन संघामध्ये तुम्ही पाहताय सामना. हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलेला सिंगल मिळेल यात शंका नाही. 8वर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. आपण पाहतात आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली यांच्या विद्यमाने आयोजित अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा 5वी स्पर्धा आहे. न्यू 40+ संघटनेच्या माध्यमातून 5 का दम आपण पाहतोय. वेलकम मिलिंद पाटील, एक डॅशिंग पर्सनॅलिटी. यावेळी मात्र जबरदस्त फटका आहे. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. डीप पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. या संस्थेचे सन्माननीय सल्लागार देवानंदजी थळेसाहेब यांच्या कटआउटला सलामी देणारा हा जबरदस्त अप्रतिम चौकार. या चौकाराने 12वर पोहोचलेली आहे टीम अंजूर आणि टीम कशेळीमध्ये आपण सामना पाहतोय. राऊंड द विकेट गोलंदाज स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर थोडासा वळला होता. सिंगल आली. आज पहिल्या सामन्यात जयगावदेव वडूनगर संघाने पराभूत केलं बलाढ्य सरवली संघाला. आणि योगेश चिकणे सरांच्या पारड्यात आयुष्याची पहिलीच मॅन ऑफ द मॅच पडली. अभिनंदन योगेश चिकणे सर. अभिनंदन जयगावदेव वडूनगर. बॅकफुटला गेले. फलंदाज पिछा केला होता, परंतु पिछा करताना अंदाज मात्र चेंडूचा बांधता आलेला नाही आहे. खूप चांगली या ठिकाणी विकेट किपिंग पाहायला मिळते. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि जयगावदेव वडूनगर या दोन संघामध्ये आपण सामना खेळवणार आहोत. जयगावदेव वडूनगर संघ आपण कुठेही जाऊ नका. त्यानंतर जय कालिका माता कालवार, बंद्रा मारुती काल्लेर, गावदेवी पूर्ण आणि जय बजरंग मिनेश 11 कारिवली असे सामने होतील. लॉफ्टेड शॉट होता, परंतु साही तिथे चेंडूवर आडवा आला. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मोठी विकेट. यस,
पहिला फलंदाज बाद होतोय टी मंजूरचा. खराब रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येणार नाही, परंतु गोलंदाजाची चपलाई बघा. गोलंदाजाने डोक्याचा वापर केला आणि थेट स्ट्राईक एंडला फेक केली होती. आणि ज्या फलंदाजाने चेंडू खेळला होता तो फलंदाज इथे 2 धावा घेण्यात अपयशी ठरला. पहिलं षटक संपले, पॉवर प्लेचं षटक, आणि पॉवर सर्कलच्या बाहेर जाऊ शकता तुम्ही. धावा धावपलकावर 14 लागलेले आहे. यस, क्या बात आहे मित्र. तलावपाळी धाब्याची चव तुम्ही नेहमीच चाखता. नेहमीच पार्टी असो, कोणाचा बर्थडे असो किंवा इतर काही प्रोग्राम असो, तलावपाली धाबा म्हणजे या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये एक प्रसिद्ध धाबा. आणि या धाब्याच्या मार्फत अनिकेत पाटील यांच्याकडून आजच्या जेवणाची सोय झालेली आहे. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग हो. तलावपाली धाब्याची लज्जत जर तुम्हाला क्रिकेट पाहता पाहता अनुभवायची असेल तर दुपारचं सत्र सोडू नका. दुपारच्या सत्रामध्ये अनिकेत पाटील, धन्यवाद, थँक्यू सो मच. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि जगामध्ये सर्वात मोलाचं दान हे अन्नाचं दान असतं आणि अनिकेत पाटील यांनी ते केलेलं आहे. जेवणाची सोय तलावपाली धाब्याच्या मार्फत होणार आहे. मित्र पुन्हा एकदा मी आवाहन करेन, बड्डे पार्टी असो, तुमचं इतर क्रिकेटमध्ये फायनल जिंकल्यानंतर सेलिब्रेशन असो किंवा तुमच्या इतर काही कार्यक्रमाअंतर्गत पार्टी असो, तलावपाली धाब्याला एकदा भेट द्या. अगदी कमी किमतीमध्ये अगदी चांगले चांगले मेनू तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. साईनाथ गोलंदाजीसाठी येतो. ओव्हर द विकेट गोलंदाज. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट यांची भेट नाही आहे. मला वाटते बॅट चेंडूवर रुसली आहे. कधी कधी बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमध्ये झगडा होतो आणि किती एक दिवस भेट होत नाही, तशी मात्र इथे चेंडू आणि बॅटच्या मध्ये भेट झालेली नाही आहे. साई जबरदस्त सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी हे दुसरे षटक हाताळतोय. हलक्या हाताने चेंडूला चिप केलेला आहे. सिंगल निश्चितच येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? ओहो, क्या बात आहे. इथं रनिंग बिटवीन द विकेट मी तारीफ करेन तरेची. रोहन तरे एक मोठं नाव आहे. रेग्युलर क्रिकेट गाजवलं या क्रिकेटरने आणि आता मात्र 40+ क्रिकेटमध्ये आपलं लक आजमावताना प्रेमाने आम्ही त्यांना पोषा असं म्हणतो, परंतु जिंदादिल व्यक्तिमत्व आहे. अगदी स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं आणि नेहमीच मनमिळावू स्वभाव. साई ओव्हर द विकेट. शॉर्ट पे चेंडू नाही. या चेंडूची आणि पुन्हा एकदा बॅटची भेट झालेली नाही. गला भेट होणं महत्त्वाचं आहे. आय थिंक रोहन तरीला तिथे कुठे ना कुठे आपल्या समोरच्या फलंदाजाला सांगणं आवश्यक आहे, परंतु इथे 2 महत्त्वाचे चेंडू डॉट केलेले आहे बॅट्समन विजय आणि रोहन ही जोडी खेळपट्टीवर आहे. आता मात्र चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला फिल्डरला बीट केलेले नाही. पॉईंट रिझनला ह्या 2 धावा निश्चितच मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ माय गॉड, आता काय घडलंय इथे? रोहन तरेची विकेट गेलेली आहे की विजयची विकेट गेलेली आहे? तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. पंच कुडू सर बघा, पुन्हा एकदा आपण सांगतोय की ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय इथे मान्य करावा लागेल, कारण तिसऱ्या पंचांना तरी चला तिसऱ्या पंचांवर निर्णय दिलेला क्रॉस झालेले. कुडू सर क्रॉस झालेले आहे. विजय बाद आहे. ओके. एका आखाडा असं नाव आहे आणि तिथं नेहमीच ते बैठक म्हणजे मारत असतात. त्यांच्या पार्ट्या होत असतात. काही गावाचे सामाजिक प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, त्यांच्यावर तिथे ते जो एक मंडळ आहे त्या विचार विमर्श होतो आणि नेहमी ते आखाड्यामध्ये बसतात आणि म्हणून त्यांनी आपल्या ग्रुपला आखाडा ग्रुप असं नाव ठेवलेलं आहे.
आणि आखाडा ग्रुपच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य तुम्ही ही स्पर्धा अनुभवताय. धन्यवाद आखाडा ग्रुपचे सर्व सदस्य. आपला खूप खूप अभिनंदन आणि आभारी. नवीन 40+ क्रिकेट संघटनेला इतकी मोठी स्पर्धा दाखवली तुम्ही, त्याबद्दल तुमचं नवीन 40+ कमिटीच्या वतीने शतश आभार. सो वेल रोहन, जबाबदारी वाढली आहे रोहनची. नॉनस्ट्राईक एंडला मुकेश. ही जोडी म्हणजे जितू गवळी आणि दीपक मडवीसारखी जोडी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु साईनाथ कच्चे गुरु का केला चेला नाही आहे, त्याला माहीत आहे. आधीच त्याने पोझिशन हेरली होती. आणि बघा नेहमी साईचे चेंडू जे असतात ते फास्टर वन असतात. इथे पोझिशन बघितली आणि चेंडूचा वेग कमी केला. म्हणूनच मित्र हो, अनुभवाने तुम्ही शहाणे होत असतात. 40+ अनुभवाची कमी नसते. साई आपलं पूर्ण 40+ क्रिकेटचा अनुभव इथे वापरताना दिसतोय. मुकेश समोर असेल. अजून खातं खोलायचं आहे. धावसंख्या 18 पोचलेले 18. आणखी एक रिव्हर्स स्वीपचा फटका. बघा दोन्ही फलंदाजांनी चूक केलेली असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांचा प्रयत्न पूर्णपणे निष्प्रभ ठरवलेला आहे अनुभवी गोलंदाज साईने. साईचं काम त्याने केलेलं आहे मित्र. म्हणे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 आणि त्यानंतर या षटकामध्ये आपल्या संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिलेलं आहे. 5 धावा या षटकामध्ये आलेले आहेत. वैयक्तिक रोहन शून्यावर अजून खेळतोय. मुकेशला खातं खोलायचंय. धावसंख्या धावपलकर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. सचिन चंदन घरत शिवसेना संपर्क प्रमुख कारिवली यांच्या मार्फत षटकारांची हॅट्रिक करता षटकार आणि विकेटची हॅट्रिक करता तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. 500 रुपयांचं पारितोषिक. आज विकी पाटील आय थिंक आलेले नाही आहेत अजून. आलेत का? ओहो, खूप मेहनत विकी पाटील यांची या स्पर्धेसाठी. यंदा कर्तव्य आहे. बघूया. मात्र निश्चितच आमंत्रण तुम्हालाही दिलं जाईल मित्र हो. विकी पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या आगरी समाजामध्ये. खरं तर हल्दी, लग्न, साखरपुडे यांना खूप महत्त्व असतं. आणि या लग्न, साखरपुडे, हल्दीना अनेक मंडळींना आपण आमंत्रित करतो. तिथे खाल्लेली डाळमुंडी कधीही तिची चव कोणी विसरत नाही. सो वेल तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. गोलंदाज निलेश यस प्रमुख अस्त्र आता आपलं पणाला लावलेलं आहे. जयेश पाटीलचं जबरदस्त या ठिकाणी आपण आक्रमण पाहतोय. कारण पहिल्या षटकात 14, त्यानंतर दुसऱ्या षटकात साई. आज मला वाटते गिरीश नाही आहे संघात, परंतु गोलंदाजांची खाण आहे या संघाकडे. इथे अग्निपरीक्षा असेल मुकेशची आणि अग्निपरीक्षा असेल रोहन तरेची. बेस्ट वर्सेस बेस्ट एक क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. निलेश लॉफ्टेड शॉट आहे. लॉंगॉन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून केलेला आहे. तू की मैं नाही, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे ऋषीचं. क्या बात आहे. असं उमदा क्षेत्ररक्षण बघितलं ना की असं वाटतंय की हे रेग्युलर क्रिकेट आहे की 40+ क्रिकेट आहे. आज योगेश चिकणे खुश आहेत. आयुष्यातील पहिली मॅन ऑफ द मॅच 40+ क्रिकेटमधील त्यांनी पटकावलेली आहे. आणि जयगावदेव वडूनगर संघाचे बघा यशवंत पाटील रिस्टार जखमी असताना त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. निलेश लॉफ्टेड शॉट आहे. लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू हवेमध्ये. मुकेश धोकादायक परिस्थितीत यस. आणि साई अशा झेल सोडणार नाहीये. मुकेशची महत्वाची विकेट स्वस्तात. मध्ये होता आणि साईला खूप संधी मिळाली. तिथे सहज सोपा झेल घेतला. पहिली विकेट निलेशच्या खात्यावर. धावसंख्या 19. विक्रम नाईक आज आमच्या 21 विक्रम नाईक आज आमच्या जोडीला आहेत एक्सपर्ट स्कोरर म्हणून. वेलकम विक्रम, आपलं स्वागत आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व. खरं तर कारिवली गावाबद्दल मी सांगेन. यावेळी मात्र चांगला फटका आहे. शॉट थर्डला सिंगल फक्त कलेक्ट केली जाणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22. कारिवली गावामध्ये दुसरं कुठलं
खेळ म्हणजे क्रिकेट कबड्डी तर आहेच, परंतु खो खोसाठी कारिवली गाव पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होता आणि आजही चांगले चांगले खो खोपटू या गावामध्ये आहेत. अगदी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर विचार केला तर अनेक गायक, त्यानंतर अनेक तबलावादक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, अगदी जो सप्ताह भरतो कारिवली गावामध्ये, त्या सप्त्याचंही नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे. असे हे कारिवली गाव आणि या कारिवलीच्या पुण्यभूमीमध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहेत. दुसरा सामना आहे याच्या पहिल्या दिवसाचा, स्वराज्य कशेली वर्सेस सिद्धिविनायक अंजूर. मैदान अवेलेबल असताना इतकं चांगलं मैदान उभं करणं, पुन्हा दुसरं मैदान, ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. चर्चा झाली या संघाच्या खेळाडूंशी, त्याबद्दल सांगेन. ओव्हर द विकेट निलेश. क्या बात है, क्या बात है, ये एक्सपिरियन्स आहे. काय जबरदस्त टप्पा, काय जबरदस्त लाईन आणि लेंथ. वेगावर स्वार होऊन हा चेंडू रोहन तरेला कुठलंही उत्तर देत आले नाही, मात्र सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 25वर धावसंख्या पोहोचलेली. जय कालिका माता कालवार इथला शेजारचा संघ आपण यानंतर पाहणार आहोत. म्हणजे अजून पुढच्या सामन्यानंतर बंद्रा मारुती काल्हेर आहे. जबरदस्त प्रदर्शन या वर्षी बंद्रा मारुती काल्हेर संघाचं. वीर तानाजी दापोडे संघाने जी स्पर्धा भरवली होती त्या स्पर्धेवर नाव कोरलं होतं. विक्रम नाईक एक आहे, सकाळपासून षटकार एकही पाहायला मिळालेला नाही आहे. कारण खेळपट्टीचा विचार केला, वातावरणाचा विचार केला तर मोठी धावसंख्या होत नाही आहे. यस, चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूया. मी विनंती करेन किशोर पाटील आपण आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच आणि या परिसरातीलच नव्हे तर या पूर्ण भिवंडी तालुक्यातील एक नावाजलेले उद्योगपती प्रकाशजी द्वारकानाथ नाईक यांचं स्वागत आणि सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. प्रकाशजी नाईक क्रिकेटवर अपार प्रेम. मग कारिवली संघाचा कुठलाही संघ क्रिकेट खेळताना विजयजी काशीनाथ नाईक यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते. काय नशीब आहेत. ओहो, मात्र साईकडून चूक आणि जिथे एक धाव फक्त होती तिथे रोहन तरेच्या नावावर लागता येतं ह्या महत्वाच्या आणि नशिबाच्या 4. भिवंडी शहराला त्याची नावाचा चालतोय रे बोला भाला. भिवंडी शहराला त्याची नावाचा चालतोय रे बोला भाला. अरे आखाडा ग्रुप यो आला रे आमचा, आखाडा ग्रुप यो आला, आखाडा ग्रुप यो आला रे आमचा, आखाडा ग्रुप यो आला. आखाडा ग्रुप हा असाच ग्रुप नाही मित्रांनो, या मैदानासाठी जीवाचं रान केलेला आखाडा ग्रुप आहे. आणि खरोखरच या मैदानाला ज्या ज्या मान्यवरांनी मदत केलेली आहे त्यांचा आपण आभार मानूया. क्या बात आहे. बघा, रोहन तरेच्या वाट्याला जितके चेंडू आले तितके अनप्लेएबल चेंडू होते, अप्रतिम चेंडू होते. खरोखरच मी तर म्हणेन नशिबाची साथ नव्हती. एकही ओव्हरपीच चेंडू रोहन तरेच्या बॅटला आला नव्हता, रोहन तरेला आला नव्हता. फक्त एक ओव्हरपीच चेंडू होता, त्याच्यावर त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. धावसंख्या धावफलकावर रोहन तरेच्या जाण्याने
31 यस कमॉन डीजे. शहरानंदाची नावाचा चालतोय रे बोला भाला भिवंडी शहरानंदाची नावाचा चालतोय रे बोला भाला अरे आखाडा ग्रुप यो आला रे आमचा आखाडा ग्रुप यो आला आखाडा ग्रुप यो आला रे आमचा आखाडा ग्रुप यो आला याची देही याची ही डोला काय कमी आहे या स्पर्धेमध्ये, कसलीच कमी नाही मित्रांनो. आदर्शवाद खेळपट्टी ग्रासी आउटफील्ड अशा गवताच्या मैदानावर खेळायला मन अगदी स्फूर्तीलं होतं असं मैदान. त्यानंतर जबरदस्त आयोजन नियोजन. चेंडू पायांवर अदलतोय. अपील केला होता पंचांची नकार घंटा आपण बघितली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32वर पोहोचलेले 32. अजून चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2. महेश जबरदस्त अनुभवी गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. क्या बात आहे क्या बात आहे. माझा अंदाज वाटतो असा विक्रम नाईक महेश जो गोलंदाज आहे ना दररोज सकाळी प्रॅक्टिस भरपूर असेल या गोलंदाजाची. कारण टप्पा बघा एकही असा चेंडू नाही की दिशा सोडून टाकलेला आहे किंवा ब्लॉक होलमध्ये नाही आहे. खरं तर यॉर्कर बाबा महानंद पाटील आहेत, परंतु या गोलंदाजाने आज किती यॉर्कर, जवळजवळ 5 चेंडूमध्ये 4 यॉर्कर. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. तुम्हाला आदर्शवत गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये पाहायची असेल तर हे षटक निश्चितच मित्र तुम्ही पहा. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जर हे षटक पाहायला मिळालं ना तर निश्चितच एक ती चांगली बाब असेल. जबरदस्त महेशची गोलंदाजी. आणखी एक जबरदस्त चेंडू. या गोलंदाजीसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे मित्रांनो. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय महेश. शेवटच्या चेंडूवर अगदी समोर पकडलं होतं आणि फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ. पायचीच्या रूपाने ही विकेट. आणि आता मात्र इनिंग संपते. पहिली इनिंग संपल्यानंतर धावसंख्या धावपलकर होते ती 34 आणि 35 धावांचं लक्ष या इथे दिलं जातं आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली या संघासमोर. भिवंडी शहरानंदाची नावाचा चालतोय
संदीप पाटील उपस्थित मध्ये आपण पाहतोय मिलिंद, त्यानंतर प्रकाश पाटील, मेघनाथ नाईक यांना आपण पाहतोय, त्यानंतर मेघनाथ पाटील, त्यानंतर जोगेन. खरोखरच खूप जबाबदारी. सचिन घरत आम्हाला जॉईंट होत आहेत. वेलकम सचिन. सर्वांचं खूप खूप स्वागत या स्पर्धेसाठी. खास ज्यांनी मेहनत घेतली त्याच्यामध्ये परशु पाटील, मिलिंद पाटील, जोगेंद्र पाटील, अनिल पाटील, संदीप पाटील, मेघनाथ पाटील, प्रदीप नाईक, सोजन नाईक, संदीप नाईक, जयेश घरत, मनीष घरत, संतोष घरत, मनीष नाईक, भूषण पाटील, गोकुळ पाटील आणि प्रल्हाद चौधरी या सर्वांचं खूप खूप सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. विशाल नाईक, वेदांत नाईक, हरेश पाटील आणि खास करून डॅशिंग पर्सनॅलिटी विकी पाटील यांचं खूप मोलाचं योगदान. केवल नाईक, किरण नाईक या सर्वांकडून खूप खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य झालं. आणि खास आखाडा ग्रुपचे लक्ष्मण नाईक, किशोर पाटील, जोगेंद्र पाटील, कुंदन पाटील, विनोद नाईक, सुरेश नाईक, मेघनाथ पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, प्रदीप नाईक, संदीप पाटील, सोजन नाईक आणि मनीष घरत या शिलेदारांच्या मार्फत मोलाचं सहकार्य या स्पर्धेला झालं. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, आभार. लेट्स प्ले. आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये बसा. कशेळी संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. बघा कसं आहे, आपण खेळाडू कक्ष व्यवस्थित बनवलेला आहे. तिचं सावली आहे आणि बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. तो पण आहे, चालेल तिथे बसला तरी चालेल, हरकत नाही. पण खेळाडू कक्षामध्ये बसा, बाहेर नका बसू प्लीज. ओके, नो प्रॉब्लेम. निलेश, जर उन्हाचा त्रास होत असेल तर सावलीत या, थंडी लागत असेल तर उन्हात जा, हरकत नाही. कोणी नाखुश होऊन जाणार नाही. जोगेन पाटील आज सर्वांना खुश करतील. जय बजरंग कारिवली आणि आखाडा ग्रुप. जेवणाची उत्तम सोय तलाव पाली धाब्याच्या माध्यमातून अनिकेत पाटील यांच्याकडून होईल. शेवटच्या दिवसात तुम्हापर्यंत मित्र हो सिद्दीक बाबे सरांचा आवाज पोहोचेल. पंच काय प्रॉब्लेम काय आहे? 12th मॅन आहेत दोन्ही आहेत. बघा 12th ड्रेसमध्ये आहेत. आणि पुढील संघांना, सर्व संघांना एक सूचना करण्यात येते. 12th मॅन 12व्या खेळाडूला इथे ड्रेसिंगमध्ये यावं लागेल. साईनाथ आणि महेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. किती धावांचं लक्ष? 35 धावांचं लक्ष. धन्यवाद जय बजरंग कारिवली. का धन्यवाद त्याचं उत्तर देईन मी. पहिला चेंडू आणि साईनाथची दांडी गुल पडल्यानंतर चेंडू स्क्लीट झाला. जेन्युइन इन स्विंगर आपण बघितला. लॉफ्टेड शॉट मारायची गरज होती का? कारण हा चेंडू जर बॅटवर आला असता तर मिड विकेट आणि लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक तयार होते. जोगेन पाटील, आखाडा ग्रुप, जय बजरंग कारिवली, धन्यवाद तुम्हाला. का? कारण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच समालोचन करताना समालोचकांचा बॅनर समालोचन कक्षामध्ये जो लावलेला आहे त्याबद्दल आम्हा तिन्ही समालोचकांच्या मार्फत आपलं लाख लाख धन्यवाद. भरपूर स्पर्धा झाल्या, मोठ्या स्पर्धा झाल्या, अनेक बिग शो झाले, अनेक बाईक देण्यात आल्या, अनेक मोठमोठी रकमेच्या स्पर्धा झाल्या, परंतु समालोचकांचा बॅनर समालोचन कक्षामध्ये पहिल्यांदाच लावण्यात आला. त्याबद्दल आपलं लाख लाख आभार. मानावं तितकं आभार कमी आहेत. ऋषी फलंदाजीसाठी येतोय. हा सन्मान मित्रांनो फक्त आणि फक्त 40+ नवीन 40+ क्रिकेटमध्येच मिळतो. बरीच वर्ष या संघटनेशी संलग्न आहे, मात्र इथं जो प्रेम, इथं जो सन्मान मिळालेला आहे तो बाकी कुठल्या संघटनेमध्ये खचितच मिळालेला आहे. ऋषी येतोय. शून्यावर पहिली विकेट, ओव्हर द विकेट. गोलंदाज मात्र जबरदस्त सुरुवात करून देतो रवींद्र. हा नावाजलेला गोलंदाज आहे, या शंकाच नाही. ओहो, आणखी एक चांगला चेंडू. यस, अनदर विकेट इज गॉन. रवींद्र ऑन फायर. दुसऱ्या चेंडूवर अगदी समोर पकडला होता बॅट्समन ऋषीला आणि ऋषी याची खेळी संपुष्टात. हॅट्रिकसाठी ते 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
सचिन चंदर घरत, शिवसेना संपर्क प्रमुख कारिवली. सचिन, तुमची इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय का तुम्हाला? बघूया आपण. हे भिवंडी शहराला त्याची रवींद्र ऑन हॅट्रिक. ओहो हो माय गॉड. अतिरिक्त जर प्रयत्न केला असता तर कदाचित हा झेल होऊ शकला असता, परंतु आज वेगळा संघ आहे. आज मानत नाही आहेत मला तरी वाटते. निश्चितच टीम अंजूर जिने हार नाही मंजूर आज एक वेगळ्या आवेशामध्ये खेळत आहेत. निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांचा हा संघ A1 जोडीचा संघ आज मूड वेगळा आहे. 2 धावा धावपलकावर. विकेट गेलेले आहेत 2 महत्त्वाच्या विकेट. साईनाथ पहिल्या चेंडूवर आऊट झाला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ऋषी याची खेळी संपुष्टात. यस, हा झेल आहे की नाही मात्र धावबाद तर निश्चितच केला गेलेला. बघूया पंचांचा निर्णय काय येतो. ठीक आहे, बॅट्समन निघाला पर झेल होता का ते आम्हाला फक्त मला वाटतं कॅरी केला नव्हता असं वाटत होतं. पंच निर्णय काय, धावबाद की झेल? यस, क्लियर कॅच. क्या बात आहे. आणखी एक विकेट रवींद्रच्या नावावर. हे भिवंडी शहराला क्या बात आहे. आमचा खेळ बघितला, एकच चौकार मारला प्रथमेश, पण एक मारा लेकिन सॉलिड मारा. असं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. इथे मात्र काय घडते बघूया. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय रवींद्र. 2 धावांवर 3 फलंदाज बाद केलेले आहेत. लॉफ्टेड शॉट आहे, लॉफ्टेड शॉट आहे. आणखी एक क्षेत्ररक्षक. यस, पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 फलंदाजांना इथे पाठवलेले माघारी. जय कालिका माता. कालवार संघाचे बाला पाटील नुकतीच जी सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषकाची आपण स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेतील मालिकावीर हा खेळाडू राहिला होता आणि त्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान इथे केलं जाईल. जय बजरंग कारिवली नवीन 40+ व आखाडा ग्रुप कारिवली आयोजित उपसरपंच चषकामध्ये आपण बाला पाटीलला सन्मानित करूया. आणि त्या सिरीजमध्ये बाला पाटील ते आणि एकही षटकार खाल्ला नव्हता पूर्ण स्पर्धेमध्ये. सुरेश नाईक यांच्या शुभ हस्ते बालाला फुलगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जातोय. धन्यवाद. आता शेवटच्या चेंडूवर पंच, एक मिनिट पंच, एक मिनिट जा जोगिंदर. यस, कन्फर्म केलेलं आयोजकांनी, कारण हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या संघामध्ये किमान 4 खेळाडू 45 हवे असतात आणि कशेली मला वाटते असा पहिला संघ असेल
बघा अजून 2 बसल्यात असं ते सांगतायत की 45 आहे. क्या बात आहे. फुलटॉस चेंडू आहे. येस, यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामधून चेंडू डीपला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर अगदी मैदानाला चिरत गेलेला हा जबरदस्त चौकार. ये भिवंडी शहरानंदाची नावाचा चालतोय रे बोला भाला. अरे आखाडा ग्रुप यो आला रे आमचा आखाडा ग्रुप यो आला. आखाडा ग्रुप यो आला रे आमचा आखाडा ग्रुप यो आला. आखाडा ग्रुपचा 3 दिवस बोलबाला तुमच्या कानावर फक्त एकच शब्द पडेल, आखाडा ग्रुप. आणि मी मगाशीही सांगितलं की आखाडा ग्रुप हे नाव का दिलं गेलेलं आहे. एक अशी जागा आहे कारिवलीमध्ये जिला आखाडा म्हटलं जातं आहे आणि तिथे या मंडळाच्या बैठका होत असतात. अनेक निर्णय घेतले जात असतात. अनेक मीटिंगमध्ये चर्चा होतात आणि त्याच्याच माध्यमातून या ग्रुपला आखाडा ग्रुप असं नाव दिलं गेलेलं आहे. मित्रांनो, मी एक कळकळीची विनंती करेन, तुमच्या गावात कितीही डेव्हलप झालं ना तरी जी जुनी नावं आहेत आपल्या गावच्या परिसराला, जसं मुंडाण किंवा टाकल किंवा जेही आपलं जी नावं असतात ती कधीही विसरू नका. कारण ती आपल्या आगरी माणसाची खरी ओळख आहे, ती ग्रामीण भागाची खरी ओळख आहे. अनेक डेव्हलपर येतील बाहेरच्या राज्यातून, त्यांच्या नातेवाईकांची किंवा त्यांच्या देवाधर्माची नावं देतील, परंतु आपण दिलेली, आपल्या आजोबांनी आपल्या पूर्वजांनी दिलेली ही नावं कधीही पुसू नका. कारण ती नावं एकदा जर पुसली गेली ना तर तुमचं अस्तित्वही पुसलं जाईल. अनेक कॉम्प्लेक्स येतील, अनेक कंपाऊंड येतील, परंतु आपल्या हृदयात बसलेली ती जुनी नावं कधीही विसरू नका. जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. 18 चेंडू 29 धावांची गरज. पंच टेक्निकल प्रॉब्लेम जोही काही असेल तो लगेच आयोजकांना पोहोचवायचा आहे. बारावे खेळाडू ड्रेसमध्ये आहेत. अजून काही प्रॉब्लेम असेल तर तोही आमच्याकडे पोचवा. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 6 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आतापर्यंतचं षटक हाताळले गेलेलं आहे. शरीरापासून दूर सोडला होता चेंडू. खरं तर यशवंत पाटील यांची आठवण व्हावी, लेग स्पिनर योगेश चिकणे यांची आठवण व्हावी असा हा गोलंदाज. रिस्टार यशवंत पाटील संघापासून दूर आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, मोठी कड लागली बॅटची. थर्डला चेंडू गेलेला आहे, सिंगल आली. अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये निलेश आहे, जयेश आहे. जयेशने तर कारनामा केला होता या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रथमच 32 धावा शेवटच्या षटकामध्ये. त्या पण गुरुला, जो शिलन भादवड संघाचा गुरु, याच्या विरुद्ध तब्बल 32 धावा करून आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. झोपेत कधी कधी आपण स्वप्न पाहतोय की मी माझ्या संघासाठी अशी कामगिरी करेन, तशी कामगिरी करेन. ते स्वप्न सत्यात आलं होतं जयेशचं. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलेला आहे, ते लॉंगॉन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू सीमा रेषा पार. इतकं लेझी क्षेत्ररक्षण जर तुम्ही कराल तर तुमच्याकडे 50 धावा असल्या ना तरी वाचू शकत नाहीत तुम्ही. 40+ क्रिकेट असलं म्हणून काय झालं, जीवाचं रान काय असतं ना ते रेग्युलर खेळाडूंना दाखवायचं असतं. विक्रम नाईक इथे मी तर म्हणेन खूप मोठी चूक केली क्षेत्ररक्षकाने. मिस फिल्डिंग, धावसंख्या धावपलकावर 12 लागलेली आहेत. आणि पिंट्या पाटील यांनी आमच्यापर्यंत एक विशेष सूचना, एक माहिती दिलेली आहे. चेंडू हवे ते ओ यस, इज गॉन. 5 भिवंडी शहरानंदाची नावाचा रे बोला भाला. भिवंडी शहरानंदाची नावाचा चालतोय रे बोला भाला. अरे आखाडा ग्रुप यो आला रे आमचा आखाडा ग्रुप यो आला. आखाडा ग्रुप यो आला रे आमचा आखाडा ग्रुप यो आला. यस, ज्या खेळाडूची, ज्या फलंदाजाची वाट पाहत होतो तोच फलंदाज खेळपट्टीवर. परंतु या खेळाडूला जर लवकर बाद केलं तर निश्चितच ते चांगलं होईल टीम अंजूरसाठी. आणि ह्या खेळाडूने जर चांगली फलंदाजी केली शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून तर ते कशेली संघाला फायदेशीर होईल. आता विजय
आणि अंजूर यांच्यामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे जयेश पाटील. अंजूर संघाला हे चांगलं माहिती आहे, त्यांच्या पाठीराख्यांनाही चांगलं माहिती आहे, ही विकेट म्हणजे आपल्यासाठी गोल्डन विकेट आहे. आणि कशेलीच्या पाठीराख्यांना माहिती आहे, जोपर्यंत जयेश पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजय आमच्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही आहे. यस, ये फाईट अभी देखने को मजा आएगी. 12 धावा झालेल्या आहेत, अजून जिंकण्यासाठी करायचे आहेत 23. पहिल्या षटकाराची वाट पाहत आहेत प्रेक्षक या सिरीजमधल्या. हलक्या हाताने चेंडूला फक्त चिप केलेला आहे, सिंगल निश्चितच येईल. जयेशने आपलं खातं खोललंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओ हो, मिस फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण. 14 धावा धावपलकावर लागतात. एक एक धाव आता तोलून मापून द्यावी लागेल, कारण धावांचं जे रतीब आहे ते खूप कमी आहे टीम अंजूरकडे. 13 चेंडू 21 धावांची गरज. जयेश डोक्याने खेळतो. क्रिकेट हे बॅटपेक्षा जास्त डोक्याने खेळावं लागतं. गळी रिझनला चेंडू, फक्त आणि फक्त सिंगल. 2 षटकं संपली, 2 षटकांच्या एक चेंडू अजून शिल्लक आहे. सॉरी, यस. गणपतजी भोईर आम्हाला जॉईन झालेले आहेत. वेलकम साईनाथ दादा, संरक्षण मंत्री असं ज्यांना म्हटलं जातं. आणि भोसले साहेब नेहमीच या संघाच्या मागे असतात, अगदी खंबीर पाठीराखे. सिंगलसाठी हा प्रयत्न आहे, निश्चितच सिंगल आली. अर्धा संघ जरी तंबूमध्ये परतलेला आहे तरी अर्ध्या संघाला भारी असा एक खेळाडू, एक फलंदाज खेळपट्टीवर आहे, जयेश पाटील, ज्याचं नाव. या सीझनमध्ये परशु पाटीलच्या बॅटमधून आपण 6 चेंडूमध्ये 6 चौकार बघितले. मुकेश पाटील बंद्रा मारुती काल्हेर संघाचा, याच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 6 चौकार या सीझनमध्ये बघितले. त्यानंतर जितू गवली याने बॅक टू बॅक 250 याच सीझनमध्ये मारल्या होत्या. या सीझनची सुरुवात झाली होती यॉर्कर बाबा महानंद पाटीलने चाचणी स्पर्धेमध्ये पहिल्याच 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केले होते. विक्रम केला होता या चाचणी स्पर्धेचा. 12 चेंडू 19 धावा. जयगावदेव वडूनगर संघ, आपण कुठेही जाऊ नका, चालू सामन्यातील विजयी संघासमोर आपल्याला लढायचं आहे. जेवणाची सोय थोड्याच वेळात करण्यात येईल. अनिकेत पाटील, तलावपाली धाबाचे प्रोप्रायटर यांच्या मार्फत. यस, व्यासपीठावर कुंदन पाटील. आजही आम्हाला तो सामना आठवतो. शेवटच्या षटकामध्ये मला वाटते 23 की 24 धावा बाकी होत्या आणि त्यांच्या बॅटमधून चॅलेंज सारख्या मैदानात 3 षटकार आले होते. आणि नॉनस्ट्राईक एंडला जो फलंदाज मजा करत होता, पंडित नाईक, अजूनही तो नाच, ती मजा आठवते. कुंदन पाटीलपेक्षा जास्तीचा आनंद पंडित नाईक यांना झाला होता. तो सामनाही तसाच होता. खरं तर कुंदन पाटील एक आहे, चॅलेंज मैदानावर ज्या स्पर्धा होत त्यांना तोड नाही. आज क्रिकेट कितीही केलं जाईल, मोठमोठे बिग शो होतात, परंतु चॅलेंजवर जो खेळण्याचा चाम होता, जी मजा होती, तोही क्रिकेटमध्ये मजा खचितच आता दुसऱ्या इतर कुठल्या बिग शोमध्ये येत असते. चॅलेंज इज द बेस्ट. अगदी लहानपणापासून बघत आलो आहे आपण. सो वेल, जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. रोहन प्रमुख अस्त्र. बॅकफुटला गेले फलंदाज. चांगला पंच आहे कव्हर क्षेत्रामध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक, ओहो, मात्र आसानसा चौकार. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं गेलेलं हे समजत नाही. बघा, ऑन साईडला 5 लावलेले आहेत, ऑफ साईडला 4 लावलेले आहेत आणि चेंडू कुठल्या बाजूला टाकला? ऑफ साईडला. आणि त्याच अनुषंगाने कोण होता बॅट्समन? महेश याच्या बॅटमधून हा जबरदस्त चौकार. भिवंडी शहरानं त्याची नावाचा चालतोय रे बोला भाला. भिवंडी शहरानं त्याची नावाचा चालतोय रे बोला भाला. अरे आखाडा ग्रुप यो आला रे, आमचा आखाडा ग्रुप यो आला. नाही, या मिसफिल्डिंग खूप त्रासदायक ठरतील टीम अंजूरला. सिद्धिविनायक अंजूर क्षेत्ररक्षणामध्ये खूप सुधारणा कराव्या लागतील, कारण अतिरिक्तच्या 4 विक्रम नाईक धावा म्हणजे काही कमी धावा नाहीत. या 4 धावाने धावसंख्या धावपलकावर 20. या अगोदर 2 धावा अतिरिक्त घालवल्या होत्या.
या फटक्यावर ही 2 धावा अतिरिक्त. ओहो, बघा मी म्हटलं होतं की क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल, फिल्डिंग सुधारावी लागेल. इथेही झेल सोडतोय. मुकेश आहे तिथे यष्ट्यांच्या मागे आणि मुकेशच्या हातातून हा गेलेला झेल. निराश गोलंदाज रोहन तरे. गोलंदाज तरी काय करेल, नशिबाची साथ मिळत नाहीये. स्कोअर 21 करायच्यात तर तब्बल 35, म्हणजे अजूनही 14ची आवश्यकता. 10 चेंडू 14ची गरज. रिवर्स अटेम्प्ट केलेला आहे. झेल होईल का? पहिला षटकार, या स्पर्धेतील पहिला षटकार. क्या बात आहे. जयच्या बॅटमधून हा दणदणीत पॉइंट सीमारेषेच्या बाहेर षटकार. मी मकर संक्रांतीला कुठे कुठे जात असाल, पोटे गुतवायला किंवा पाखरं गुतवायला, परंतु हे एक सदस्य ते एकविरा काढतात पाखरं गुतवण्यासाठी. धावसंख्या धावपलकावर 27 लागलेली आहे. 8ची गरज, 27 लागलेली आहे. षटकारांची हॅट्रिक 500 रुपयांचं पारितोषिक आहे. जेवणाची उत्तम सोय तलावपाली धाब्याच्या मार्फत. अनिकेत पाटील यांच्याकडून भरपूर चर्चा झाली, जेवण मिळेल का नाही. मात्र कारिवली संघाने आखाडा ग्रुपने एकदाच शॉक दिला. तलावपाली धाब्याच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय. आम्हाला वाटलं गुंजनवर होईल. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलेला. पुश करो खुश रहो. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. गुड थ्रो, जबरदस्त थ्रो होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर जयेश कदाचित अडचणीत आला असता. या 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर 29. आता जिंकण्यासाठी 6ची गरज. जयेश आल्या सांगितलं होतं मी, विजय आणि ती मंजूर यांच्यामध्ये एक खेळाडू समोर असेल, तो म्हणजे जयेश पाटील. हे असे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये भरपूर खेळाडू आहेत. प्रत्येक संघाकडे ट्रम्प कार्ड आहेत आणि ते ट्रम्प कार्ड खेळपट्टीवर जोपर्यंत असतात ना, तोपर्यंत पाठीराखे अगदी बिनधास्त असतात. यस, अजून एक चांगला फटका. हाही जाईल सीमारेषेच्या बाहेर. मात्र बघूया चौकार आहे की यस, चौकार. भिवंडी शहराला त्याची नावाचा चालतोय रे बोला भाला. भिवंडी शहराला त्याची नावाचा चालतोय रे बोला भाला. अरे आखाडा ग्रुप यो आला रे, आमचा आखाडा ग्रुप यो आला. पहिल्या षटकात तब्बल 4 फलंदाज बाद झाले होते 6 या धावसंख्येवर. पहिले 2 फलंदाज तर शून्यावर बाद झाले होते. मात्र शून्यातून स्वर्ग कसा निर्माण करायचा, स्वतःच्या खेळाडूंना मोटिवेट करून गेम घेऊन कसा चालायचा, ते या ठिकाणी पाठ घडवून दिलेला आहे. ते मात्र आणखी एक चांगला फटका. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण. आणि या षटकामध्ये विजय संपादन केला जातोय. निश्चितच स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी या संघाच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. सन्मान्य देवानंदजी थळेसाहेब हार्दिक अभिनंदन. गणपतजी भोईर साहेब अँड ऑल टीम. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण जाहीर करतोय. शेवटचं षटक अप्रतिम टाकलं होतं. 8 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते आणि फलंदाजी करताना महेशच्या बॅटमधून 7 धावा आल्या होत्या, 9 धावा आल्या होत्या. तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच महेश. यस, निलेश पाटील भाऊ, आपण व्यासपीठावर या. A1 जोडी ज्यांच्या माध्यमातून अतिशय बिग इव्हेंट आपण अनेक बघितले. सर्वात जास्त बाईक देण्याचा विक्रम निलेश पाटील यांच्या मार्फत. निलेश पाटील भाऊ, आपण या व्यासपीठावर. या स्पर्धेमध्ये आपण तब्बल 6 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक पाहतोय. चला महेश, आपण व्यासपीठावर या.
निलेश पाटील भाऊ आपण या व्यासपीठावर. आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलेला. आपला संघ जरी पराभूत झाला तर या स्पर्धेमध्ये आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून आपलाही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. जेवण केल्याशिवाय जाऊ नका टीम अंजूर. थोड्याच वेळात आपली जेवणाची सोय या ठिकाणी होणार आहे. आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नका. अभिनंदन भोसले साहेब, अभिनंदन सायनाथ भाऊ, अभिनंदन गणपत भाऊ. दादा बोलायला लागेल आता, शेठ झालेत. गणपत भाऊ अभिनंदन. उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना आणि सन्माननीय देवानंदजी थले साहेब यांचे खंदे समर्थक राईट हँड. महेश चला आपण लवकर, आपल्याला लगेच सामना सुरुवात करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच महेश. सर्वात प्रथम आपण देऊया ट्रॉफी. सन्माननीय माजी सरपंच प्रकाशजी नाईक साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. सर्वात प्रथम ट्रॉफी, त्यानंतर गिफ्ट हॅम्पर साजन पाटील समाजसेवक कारिवली. किशोरजी पाटील आपण हे पारितोषिक प्रदान करा. किशोरजी पाटील. त्यानंतर कुणाल पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर कल्पेश बंटी नाईक यांच्यामार्फत आकर्षक गिफ्ट जे किशोर पाटील देतील. त्यानंतर भिवंडी तालुका अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना सचिन रामचंद्र नाईक यांच्यामार्फत मी सन्माननीय निलेश भाऊ आपणास विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्या. यतीश नाईक सामाजिक कार्यकर्ते कारिवली यांच्यामार्फत आकर्षक गिफ्ट. त्यानंतर वैभव पाटील यांच्याकडून आकर्षक गिफ्ट. महेश 2 मिनटं फक्त. आपण विनयजी नाईक आपण शेवटचं गिफ्ट जे वैभव पाटील यांच्याकडून देण्यात येत आहे ते आपण स्वीकारायचं आहे. महेश महेश फक्त 2 मिनटं आपण थांबायचं आहे. यस, अगदी 6 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक. गिरीश मडवी नव्हता मला वाटते तुमच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. काय होतं मनात? आमच्यामध्ये बॉलर नव्हते, आले नाही, त्याच्यामुळं दुसरा बॉलर यूज केला आम्ही. असं वाटलं होतं की मी इतके अचूक चेंडू, तेही इतक्या चांगल्या फलंदाजांना, अगदी 5 यॉर्कर तुम्ही मारले. काय स्ट्रॅटर्जी होती तुमची? मला घसलेला बॉल मिळाला त्याच्यामुळं ते गेले. धन्यवाद. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हासही खूप खूप शुभेच्छा. मित्र, मॅन ऑफ द मॅच महेश होते. जबरदस्त गोलंदाजी केली. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी टॉससाठी कायम केनी सर उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर जिग्ने सर. आपण पुढील 2 विजेते संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. कुणालजी पाटील आपणास विनंती असेल, कुणालजी पाटील आपण हे टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. तसेच विनयजी आपण टॉस बॉक्समध्ये या. चला, आमचे लाडके पाहुणे आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. वेलकम जयेश पाटील, स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली आणि जय गावदेव वडुणवगार. दोन्ही संघांनी उपसरपंच चषकाची 1-1 मॅच जिंकलेली आहे. आमच्या मान्यवरांचं देखील खूप खूप स्वागत. जय बजरंग नवीन 40+ कारिवली व आखाडा ग्रुप आयोजित उपसरपंच चषकामध्ये या दुसऱ्या फेरीच्या महत्त्वाच्या नाणेफेकीकडे आपण आहोत. नाणेफेकीची ओळख करून देतोय. एका बाजूला स्पर्धेचा आयोजक आखाडा ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला जे आपण ट्रॉफी पाहतोय उपसरपंच चषक. कोण आवाज येतील? उपसरपंच चषक असा आवाज. आणि नक्कीच इथे अगेन्स्ट आलाय चिकणे सरांच्या अपोजिट नाणेफेक जयेश पाटीलला जिंकले. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थान बनवायचं आहे. जयेश या स्पर्धेचा दुसरा सामना खेळत आहे. जय बजरंग कारिवली नवीन 40+ आयोजित व आखाडा ग्रुप
उपसरपंच चषकाची स्पर्धा कशी वाटली? नाही, आतापर्यंत ज्या स्पर्धा खेळलो त्याच्यात आखाडा ग्रुपने एक नंबर आयोजन नियोजन केलेलं आहे आणि खेळपट्टी हिरवीगार असल्यामुळे खेळण्याला अजून मजा येते. नक्की. तब्बल आतापर्यंत आपण भिवंडी चालू सीझनच्या स्पर्धा पाहिल्या तर नंबर 1ची स्पर्धा आहे. 40 प्लस असो की ग्रामीण रेग्युलर असो, या स्पर्धेतून आपण मॅन ऑफ द मॅचचे देखील 5 पारितोषिक पाहतोय आणि अंतिम विजेत्या संघास बाईक आणि मॅन ऑफ द सिरीज सायकल देखील आहे. तर आता तुम्ही दुसऱ्या फेरीच्या सामन्यातून नाणेफेकी जिंकली आहे. समोरचा संघ आहे जय गावदेव वडुणवकर, याच खेळपट्टीच्या अगदी काही जवळचा गावातील संघ आहे. काय निर्णय घेतोय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. यामागचं काय कारण? कारण पहिली मॅच आम्ही क्षेत्ररक्षण करून जिंकलेली आहे. त्यानुसार समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत आम्ही रोखू आणि ते आम्ही चेस करू. तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा ज्ञानेश्वर एकनी सर. आपल्याला प्रथम फलंदाजी दिलेली आहे नाणेफेकी हरल्यानंतर. हा निर्णय मनासारखा आहे की मनाच्या विरोधात आहे? नाही, तसं काही फरक जास्त पडणार नाही. आमचे चांगले फलंदाज आहेत, फॉर्ममध्ये आहेत. जास्तीत जास्त धावा करून आम्ही त्यांना मोठं टार्गेट देऊ, कारण त्यांची गोलंदाजी फलंदाजी चांगली आणि चांगला संघ आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कशेली संघ. नक्कीच. आपल्या नवीन 40 प्लस संघटनेची 34 स्पर्धा आहे आणि संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये समालोचन करतोय. चालू सीझनची माझ्या मते ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. आपलं मत काय? येस, एक मारा लेकिन सॉलिड मारा. आणि माझ्या पूर्ण समालोचन कारकिर्दीत मी बघतोय की समालोचकांचे जे बॅनर लावलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे लाख लाख आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, दुसऱ्या फेरीच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेकी जिंकून स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाचे संघनायक जयेश पाटीलनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जय गावदेव वडनोगर टीमला आमंत्रण दिलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला तर लगेच कशेली टीम आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. नक्कीच A1 जोडीच्या निलेश पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. सिद्धिविनायक अंजूर संघाचे करता धरता आणि महाराष्ट्रातील पहिली A1 जोडी सुकेश डाकी आणि निलेश पाटील. कुणाल पाटील ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांचा आपण स्वागत सन्मान करीत आहोत. कुणाल पाटील A1 जोडी. चला A1 जोडीचा घ्या. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर या संघाचे करता धरता उद्योजपती निलेश पाटील यांचा शुभ सन्मान आपले किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा. अतिथी देवो भव.
आपलं देखील खूप खूप स्वागत. चला कशीली टीम जयेश पाटील आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. जय गावदेव वडनोगर टीम आपला देखील आपण सलामी जोडी पाठवायची आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी खूप मोठे सकाळी आपण या उद्घाटन सोहळ्यासाठी मान्यवर पाहिले, त्यामध्ये ज्यांच्या नावानी स्पर्धा आपण पाहतोय मेघनाथजी पाटील यांच्या सौभाग्यवती पूनमताई मेघनाथ पाटील, गावचे सरपंच संजयजी नाईक आणि ऑल ग्रामपंचायत कारिवली कमिटी, गावचे आजी माजी सरपंच, गावचे समाजसेवक, उद्योजक उद्योगपती, ज्येष्ठ नागरिक, हरिभक्त पारायण सर्वच व्यक्तिमत्वानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. नक्कीच आमचे आखाडा ग्रुपचे सन्माननीय सर्व सदस्य लक्ष्मणजी नाईक, किशोरजी पाटील, जोगेंद्र पाटील, कुंदन पाटील, विनोद नाईक, सुरेश नाईक, मेघनाथ पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, प्रदीप नाईक, संदीप पाटील, सोजन नाईक, मनीष घरत, विशाल नाईक, वेदांत नाईक, हरेश पाटील, विकी पाटील, केवल नाईक आणि किरण नाईक. त्याचनंतर त्यांच्या सोबतीला न्यू 40+ जय बजरंग